चला सामन्याला ते सुरुवात. मृदुल मेहरांचा आवाज आपल्याला या मॅचसाठी ऐकायला मिळेल. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग पर्व तिसरं. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आहे. डुआ डाईची लढत. एकीकडे JSM बोईन्स विपक्षात DNCC अर्थातच दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबचा तो संघ घरच्या मैदानामध्ये. सागर या अगोदरच्या मॅच मध्ये चांगला खेळ, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा किताब विजेता आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 6 धावा आतापर्यंत धाफकावर येतात. सागर चांगला खेळ. दुसरीकडून हर्षद वैती. हर्षदचा नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. कंगारू क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक आणि त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट होता हर्षद आणि इन्फॉर्म आहे. असे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा धाफकावर येत असताना चांगली सुरुवात. DNCC संघासाठी प्रचंड मोठा फॅन बेस आहे. आज घरच्या मैदानामध्ये DNCCचा संघ आणि त्यांच्या विपक्षात JSM बोईन्सचा संघ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 7 धावा धाफकावर येत असताना दुसरं षटक जय मिस्त्री. अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये दाखवत असताना यावेळेला मनगटाच्या सहाय्यानं सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येते. आतापर्यंत 8 धावा धाफकावर आहेत. सिंगल धावेने धाव्यांचा तो ग्राफ आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतो. यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड धावची संधी आणि हर्षद वैती ज्याला मैदान सोडावं लागतंय. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, अरे मैं तेरा. हर्षद वैती लगातार पुन्हा एकदा लालच देण्याचा खऱ्या अर्थानं तो प्रयत्न केला जातो. लोअर फुलटचचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. यावेळेला डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा ती संधी आणि चिराग पागी जसा येतोय तसा आता मैदान सोडतोय. पुन्हा एकदा आतापर्यंत वरचढ होता परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ते मात्र सांगता येत नसतं. आता वारे पुन्हा एकदा JSM बोईन्स संघाच्या बाजूनं ते वळतायत. 9 धावा धाफकावर येत असताना शेवट आता सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 2 षटकांचा खेळ 10 धावा धाफकावर येतात. पहिल्या 12 चेंडूमध्ये 10 धावा धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यात हर्षद वैती, चिराग पागी 2 खेळाडू आहेत. परंतु ह्या 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. सागर मेहर असेल, पंकज मेहर 2 खेळाडूंमध्ये क्षमता. हा गजर आहे अर्थातच पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 2 खेळाडू आता त्या सर्कलच्या मध्ये. सागर शांत संयमी आतापर्यंत खेळ. त्यानंतर मिळालेल्या चेंडूचा फायदा परंतु या वेळेला स्वरूप दाभाडे आहे आणि त्याच्या विपक्षात सागर आतापर्यंत चांगला खेळ. पहिला चेंडू लोअर फुल टच आहे. सिंगल कंप्लीट केली जात आहे. सिंगलने आतापर्यंत 11 धावा धाफकावर. दुसरीकडून पंकज. येथून खऱ्या अर्थाने ही सुवर्ण संधी आहे. येथून जिंकला तर टॉप 12चं तिकीट कन्फर्म, परंतु येथून हरला तर हा स्पर्धे बाहेर जावं लागेल. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना रफ्तार का सौदागर
म्हणून स्वरूप दाभाड या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. धावफलकावर आतापर्यंत 12 धावा आहेत. पॉवर प्लेचं षटक पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर. आमच्या सोबतीनं नयन कालुस्टे सर हे देखील जोडले जातील. 9 चेंडू आहे. वेगावर यावेळेला कंट्रोल नव्हता आणि अतिरिक्त धाव ती धावफलकामध्ये भर पडत असताना 13 धावा धावफलकावर. यावेळेला फ्रेडचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेनं वळतात. यावेळेला म्हटलं जात आहे आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येते. फ्रेड कंटिन्यू आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. मृदुल सर, पहिली चूक असते, त्याच्या पुढे केलेली चूक ही मोठी घोड चूक असते. तर घोड चूक केलेली आहे स्वरूपने. फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे गडी बाद झालेला नाहीये, याची दक्षता घ्यायची आहे. नाही, संधी आहे खऱ्या अर्थानं सागरसाठी. आता पुन्हा एकदा ती संधी आहे, परंतु त्या संधीचं आता सोनं करणं गरजेचं आहे. संपूर्णतः गाव त्या आशाभूत नजरेनं सागरकडे पाहता आणि सागरला त्या प्रकारचा खेळ आता मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पाहिला निहाळला सोडून दिला. अर्थातच आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 15 धावा, अतिरिक्त 3 धावा स्वरूप दाभाड या खेळाडूच्या षटकामध्ये आतापर्यंत येतात. पुन्हा एकदा अतिरिक्त आणि अतिरिक्त धावा नाही सर खऱ्या अर्थाने दुखे ठरत आहेत. सिंगल धावेने, परंतु 4 अतिरिक्त धावा आणि त्या बळावर धावफलक 16 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता या दुखीचं एकच औषध आहे, सॅरिडॉन. आता ही सॅरिडॉन स्वरूपला घ्यायची गरज नाही आहे. सॅरिडॉनना हे बाकीच्या 8 प्लेअरला घ्यायला लागेल, कारण की फक्त एकच प्लेअर आहे जो सारख्या चुका करतो. या ओव्हरमध्ये 4 चेंडू त्यांनी स्वैर हाताळलेले आहेत. 2 नो 2 वाईट. आणि त्यानंतर आलेली ती सिंगल बॅटच्या रडारमध्ये तितकासा हलाव नव्हता. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 17 धावा धावफलकावर. 2.4 चेंडूंचा खेळ. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत ऑन आहे आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावर. यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड, चांगल्यारीत्या बॅकअप एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या 17 18 धावा धावफलकावर आहेत. सागर पुन्हा एकदा शेवट कोणासाठी गोड, पॉवर प्ले कोणासाठी, परंतु अजून एक अतिरिक्त धाव. तब्बल 6 अतिरिक्त धावा येत आहेत. स्वरूप दाभाडे चुकी आणि त्या चुकीच्या बळावर आतापर्यंत डीएनसीसी संघ पुन्हा एकदा मजबूत परिस्थितीमध्ये हे इनिंग मध्ये आपण पाहतो. यावेळेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव तितक्याच वेगानं कंप्लीट केली जाते. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 20 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेला. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती जिंदगानियाँ. थँक्यू डीजे. एकही चौकार न मारता स्वरूप दाभाडे यांनी 10 धावा खर्ची पाडल्यात. ज्या 2 षटकांमध्ये 10 धावा आल्या होत्या त्याच 10 धावा स्वरूपने आपल्या 6 चेंडूंमध्ये खर्ची पाडल्यात. नॉर्मली अशी बॉलिंग ना कधी होते माहिती आहे का, जेव्हा आपण गली क्रिकेट खेळतो आणि कधी बॉलिंग मिळत नाही आपल्याला आणि अचानक आपल्याला बॉलिंग दिली की मग तो महिन्याभराचा राग आपण एकत्र काढतो. कमीत कमी 12-15 बॉलचा आपण ओव्हर टाकतो. अशी ही बॉलिंग झाली होती आजची. नक्कीच. परंतु आता निखिलच्या विरोधामध्ये सागर आहे. 2 खेळाडूंच्या खांद्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी. 2 खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित करण्याचा तो खेळ केलाय, परंतु कोण येथून कोणावर भारी. पहिला चेंडू यावेळेला अगदी हातभर वळण घेणारा डायरेक्टली यस्टनवर. पहिल्या चेंडूवर सागर मेहरच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. थँक्यू डीजे. आपल्यात एक म्हण आहे ना, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. मगाशी पण यांनाच ठेच लागली आणि त्यातून पण काय शिकलेलं नाहीये. हे पुन्हा तीच चुकी करताना त्यांना मगाच्या मॅच मधून कळायला पाहिजे की या बॉलरकडे किती मोठा स्पिन आहे. शेन वॉर्न सारखा स्पिन आहे आणि हे लेग साईडला वाईट सोडत आहेत. नक्कीच. लेग ब्रेक म्हटलं तर सातत्यानं शेन वॉर्न यांची आठवण येते, परंतु पहिला चेंडू पुन्हा एकदा
हितेश तांडेल पहिल्या चेंडूवर बॅटची कडा येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. प्रदीप होता टिपलाय जय संपलाय खेळ. अजून एक गडी बॅक टू बॅक डगआउटच्या दिशेने येतोय. थँक्यू डीजे. पहिल्या म्हणजे 5-6 वर्षापूर्वी ना इंडियाची इमेज अशी होती की कुठलाही बॅट्समन किंवा कुठलाही बॉलर आउट ऑफ फॉर्म असेल ना तर त्याला इंडियात बोलवायचे टूरसाठी आणि त्याला फॉर्म मध्ये आणायचे. आज या बॉलर बरोबर पण तसंच होतंय. अजून एक आणि हॅट्रिक. या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे ती म्हणजे निखिल यांनी. 3 चेंडू 3 गडी बाद. या अगोदर देखील निखिलने प्रभावित करणारा मारा. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना हाच संघ डीएनसीसीचा संघ आणि त्यावेळेला 6 चेंडू 3 धावा डिफेंड केल्या होता निखिल. पुन्हा एकदा डीएनसीसी संघावर हावी आहे. पुन्हा एकदा तो भारी आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटचा चेंडू योगेश मेहर आहे. पहिला चेंडू पंचांकडे अपील आहे परंतु डिसिजन यावेळेला ऍक्शन रिप्लेच्या. निखिल ते रिव्ह्यू वगैरे होत राहील. तुम्ही तुमचे केस सांभाळा पहिल्या. ते इम्पॉर्टंट आहेत. हा ते पडता कामा नाही. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय डिसिजन. 2 पंच यावेळेला बारकाईनं पाहतात नक्की काय घडलं होतं. पहिले 3 चेंडू निर्धाव आहेत आणि त्यानंतर डिसिजन ओयूटी गडी बाद. अजून एक चौथा गडी लगातारचा यावेळेला डगआउटच्या दिशेनं जातोय. मॅच होती कुठे आता मॅच येऊन ठेपते कुठे. लगातारचा चौथा निर्धाव चेंडू. येथून यावेळेला पंकजच्या बॅटमधून एखादा मोठा फटका गरजेचा असणार आहे. डीएनसीसी संघासाठी यावेळेला तो मोठा फटका गरजेचा आहे. पहिल्या 4 मध्ये 4 गडी डगआउटच्या दिशेनं. डब्ल्यू आणि डब्ल्यू अर्थातच लगातारचे 4 गडी. ही वेबसाईट बनली. हा म्हणजे क्रिकेटमध्ये वेबसाईट बनवून दिली नवापूर संघाने. नवापूर संघ इतका त्यांच्यावरती उदार आहे ना की गावात एखादं रेशन कार्ड पण देऊन टाकतील त्याला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो धावचीच्या रूपाने अजून एक गडी बाद परंतु 1 कंप्लीट आहे. दुसऱ्याच्या नादामध्ये आता विकेट सॅक्रिफाईस केला जातो. न्यू बॅटर मनीष येतोय. ज्या प्रकारचं फील्ड आहे येस थँक्यू. 21 शेवटचा चेंडूंचा खेळ. बाकी 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. निखिल समोर आता मनीष आहे. मनीषला येथून खऱ्या अर्थाने एक चौकार तो गरजेचा आहे. पुन्हा एकदा अजून एक गडी बाद. पुन्हा एकदा जणू काही ऍक्शन रिप्ले आहे की काय. निखिल आणि निखिल मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. मृदुल सर उल्लेख करू इच्छितो की पहिली अशी ओव्हर आहे की ज्याच्या प्रत्येक बॉलवरती विकेट गेली आहे. म्हणजे ती बोल्ड असो 6 असो कॉट असो रनआउट असो. 6 विकेट 6 चेंडू 6 विकेट. येस नवा आगळा वेगळा विक्रम आहे. हा विक्रम आणि हा विक्रमची देखील आता सातत्यानं वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या ज्या वेळेला स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये निखिलचा देखील आता तो सातत्यानं उल्लेख होत राहणार आहे. मनीष घरत या अगोदर इकरा सीसी सीझन 1 आणि त्यावेळेला गुरुदत्ताचा मनीष घरत आणि त्याने तो विक्रम केला होता 5 चेंडू 5 अंडरआर्म क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा. आणि त्यानंतर आता निखिल या खेळाडूचा देखील तो सातत्यानं एक वेगळा उल्लेख केला जाईल.
चेंडू येणारे 24 मध्ये 22चा पाठलाग करायचे येतून. या अगोदर असाच सामना होता, 6 चेंडू 3 धावांची गरज असताना त्या डिफेंड खऱ्या अर्थानं JSM बोईंग संघाने केला होता, परंतु येथून हिरो बनण्याची खऱ्या अर्थानं DNCC संघासाठी आता ती संधी असणार आहे. येथून दाखवावं लागेल, येथून खऱ्या अर्थानं पडावं लागेल, नडावं लागेल, स्वतःला झोकवून जावं लागेल, नाही तर ह्या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धापकावर येत असताना मंगेश तांडेलच्या प्रत्येक विकेटसाठी DCC नवापूर संघाकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 धावा धापकावर येत असताना यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड कलेक्ट करून रनआउट करणं नयन सर यावेळेला खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. येथून सिंगल खऱ्या अर्थानं ती डोकी ठरणारी आहे. अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं आपण तिसरं षटक दाभाडेचं पाहिलं असेल तर अतिरिक्त 6, परंतु त्यानंतर देखील बॅटीनं तितक्याशा DNCC संघाकडून धावा बनल्या नव्हत्या आणि त्या कारणास्तव माफक आव्हान धापकावर बनवायचंय. 22चा पाठलाग पहिल्या 4 मध्ये 4 धावा धापकावर. जी या अगोदरच्या मॅचची स्टोरी होती ना, तीच सेम स्टोरी रिपीट केली आहे. मगाच्या मॅचला 3 करायच्या होत्या, तोच रेकॉर्ड यांनी आपलाच रेकॉर्ड यांनी स्वतः मोडलाय. मगाच्या मॅचला 3 करू शकले नाहीत आणि या मॅचला फक्त 1 रन केले 6 चेंडूमध्ये. येस नक्कीच. आणि ती खऱ्या अर्थानं येणारी काळ आणि वेळ दाखवेल क्रिकेटचा खेळ, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी देणे म्हणजे मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते नयन सर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 धावा धापकावर आहेत, माफक आव्हान धापकावर आहे, परंतु मंगेश तांडेलची अॅक्युरेसी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. दुसरं षटक कोणाच्या हाती चेंडू येतोय, एकाला रोकायचं एकाला टोकायचंय, आणि या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आता येथून टॉप 12चं तिकीट आपल्या नावी करण्यासाठी स्वतःला सिद्ध करणं येथून गरजेचं आहे. दत्तगुरु क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरु प्रीमियर लीग 2026 सीझन 3, आणि हा क्रिकेटचा ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. टॉप 12च्या दिशेनं कोणता संघ जाणार, आणि ह्यासाठी आता क्वेश्चन मार्क. हा गजर कसलाय, हा गजर पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये पावर जनरेट केला जातोय. नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. दिस इज नॉट ओनली नेम, दिस इज ब्रँड ऑफ बोइंज. प्रदीप. येस धन्यवाद. 10 धावा धापकावर येत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक चौकार येतोय. अखोट टप्प्याचा चेंडू आता लगातारचा तिसरा. मयूर सर सामन्याचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय, आणि त्या प्रकारचे फलंदाजी आतापर्यंत, परंतु यावेळेला येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. येणारे 15 मध्ये 4 धावांची गरज आहे. सामना थोडासा एकतर्फा आणि मुख्य स्क्रीनवर या आगाशी नगरीतील 11 जोडी आहे. वैभव दादा पाटील, अनबिल मेन्सर क्रिकेट चाहते आहेत, क्रिकेट लवर आहेत, एक चांगला खेळाडू, एक चांगला समालोचक, परंतु न्यू बॅटर. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की वैभवने एवढी मोठी रिस्क घेतली, म्हणजे वैभवला भीती नाही वाटत ना. हिम्मत की किंमत आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं JSM बोईंग संघाच्या नावे राहिले. इकडनं डीजे ऑपरेटर कडून मला आवाज आला, घे अनिल. काय आहे ह्याच्या मागचं समीकरण, काय आहे गुपित, काय आहे घे अनिल. आता हे गुपित उघडं करायलाच लागणार आहे, काही हो, नाहीतर मी रात्री जाणार नाही घरी. घे अनिल काय आहे हे. असो नयन सर, आपण मॅचच्या दिशेने वळतोय. सामना फिनिश, सामना खल्लास, अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JSM बोईंज सुपर 12चं तिकीट
अभिनंदन. Yes, thank you. And player of the match, man of the match. खेळाडूचं नाव अंडरआर्म क्रिकेट मध्ये एक नवीन विक्रम रचणारा खेळाडू